गोंधळ सम्राट कैलासवासी उमेश कडोळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्रिवेणी संगमावर रमला कीर्तन सोहळा कारंजा लाड. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजड व्रत जाईल लया, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आवाडाची साहुली जाईल लया. या संसारात आपण काही काळासाठी पाहुणे होऊन गेलो आहे. येथे कोणी कोणाचे नाही, सर्व काही क्षणभंगूर काळाने नाहीसे होणारे आहे. इथेच राहते. त्यामुळे मिळालेला जन्म वाईट मार्गाने किंवा व्यसनामध्ये न घालवता आईबापाची सेवा आणि चांगले कर्म करून सार्थकी लावा. पुन्हा जन्माला यायचे असेल तर वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा मानव जन्म मिळावा. आज या रामगाव रामेश्वरच्या पुण्यक्षेत्री सिद्ध गुरु रामनाथ महाराजांच्या सानिध्यात वैकुंठवासी उमेश कडोळे यांचे पुण्यस्मरण होत आहे. खरोखरीचे ही कडोळे या वारकरी घराण्याची पुण्यही आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त वाशिम जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज राऊत पाटील यांनी केले. या संदर्भात अधिक माहिती अशी की कलामहर्षी गोंधळ सम्राट वैकुंठवासी उमेश कडोळे यांना मागील वर्षी दिनांक 19 जून 2026 रोजी देवाज्ञा झाली होती. त्यामुळे त्यांच्या पुण्यस्मरणार्थ अकरमास वर्षा श्राद्धनिमित्त बिल्व औषधी वनातील उत्तर वाहिनी अडाण नदी तीरावरील त्रिवेणी संगमावर असलेल्या शिवालयाजवळच्या रामापूर योगी सिद्धगुरु श्री रामनाथ स्वामी महाराजांचे मठात संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज राऊत पाटील यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या अमृतमय वाणीमधून सलग 2 तास कीर्तन करून भाविक रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले, आज हरिकीर्तन ऐकून वैकुंठवासी उमेश कडोळे यांच्या पुण्यात्माला निश्चितच मोक्ष प्राप्ती झाली असेल. ही या आर्थिक परिस्थितीने सुधारण्यासारख्या गरीब अशा वारकरी कडोळे परिवाराची पुण्याई आहे, असे त्यांनी आपल्या हरिकीर्तनातून सांगितले. या कार्यक्रमाला भजन संगीताची साथ संगत हरिभक्त परायण विनायक महाराज गुंजाटे यांचे भजनी मंडळाने दिली. कीर्तन सोहळ्याला मठाधीशपती सिद्ध गुरु अभेदनाथ महाराज, सिद्ध गुरु सेवानाथ महाराज हे स्वतः जातीने उपस्थित होते. तसेच शिष्यमंडळी मार्तंडनाथ गुरु अभेदनाथ, मागनाथ गुरु अभेदनाथ हजर होते. हरिकीर्तनाच्या या कार्यक्रमाला कारंजाचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया, विजय बेंद्रे गुरुजी, संत गजानन महाराज मंदिर, कारंजाचे सेवाधारी साहेबराव पापडे, द्वारकामाई संगीत मैफिलचे डॉक्टर कुंदन श्यामसुंदर, डॉक्टर आशिष सावजी, भारतीय सैन्य दलाचे माजी सैनिक शिवाजीराव गायकवाड, श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजाचे सचिव रोहित महाराज, हरिभक्त परायण लोमेश महाराज पाटील चौधरी, हरिभक्त परायण अजाबराव महाराज ढळे दिघी, गजानन सोळंके, गजानन चव्हाण, संत गजानन महाराज मंदिर उंबरडा बाजारचे अध्यक्ष प्रफुल्ल श्रीराव, हरिभक्त परायण श्रीकृष्ण पाटील नेमाने महाराज पसरणी, हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज अशोकराव मुदगल मूर्तिजापूर, सुधाकरराव इंगोले मोठी उमरी, अकोला मंगरुळनाथ भारतभाऊ पंचांगे, ज्ञानेश्वर पंचांगे, रामेश्वर पंचांगे गुरुजी, गोपाल मुदगल खालापूर, सुरेश हांडे, मोतीलाल परियानी, माणिक सोनोने, शंकरराव ढळे, सुनील गुंठेवार कारंजा, ओंकार लोखंडे दिघी, कैलास हांडे, दिनेश गाडगे व कारंजा सावंगी रेल्वे रामगाव रामेश्वरची बरीच श्रोते मंडळी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी कीर्तनकार वैकुंठवासी कडोळे यांना द्वारकामाई परिवारातर्फे आपल्या संगीतामधून आणि मौन्य श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारी श्री आसरामाता भजनी मंडळाचे हरिभक्त परायण संतोष महाराज सोनवणे शेलू खुर्द यांचे गोंधळी भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी महर्षी वाल्मिकी महिला भजनी मंडळ दिघीकडून हरिपाठ घेण्यात आला. सिद्ध गुरु रामनाथ महाराज मठाच्या सर्व सेवाधारी आलेल्या श्रोते रसिकांनी उत्तम अशी सेवा दिली. कार्यक्रमाचे आयोजक संत नामदेव वारकरी परिषद सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे व कडोळे परिवाराने सर्वांचे आभार मानले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.
सेवा केली त्याला अधिकार आहे पंढरीची वारी करायचा. ज्याने आई बापाची सेवा केली नाही त्याला वारी करण्याचा अधिकार नाही आणि तो वारकरी नाही. विठ्ठल विठ्ठल